आपण आहोत परभणी पेकरगावान या गावामध्ये पाहू शकतो तिथं मराठा कुणबीच्या ज्या नोंदी येतात त्या संपूर्ण गावाला एक 100% गाव म्हणायला काहीच हरकत नाही या संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यामुळं आज नाही का 42 वर्षापासून हा जो लढा आहे हा लढा आता कुठेतरी अंतिम टप्प्यात आलेला आहे। आपल्याला 29 ऑगस्टला चलो मुंबई हा जो संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटलांनी जो नारा दिलाय तो पाहू शकतो आपण की इथे जे मराठा कुणबी ह्या संपूर्ण 100% ह्या गावामध्ये नोंदी निघालेल्या आहेत। ह्यांच्यापाशी पाहू शकता तुम्ही सगळ्यांपाशी असे प्रमाणपत्र ओबीसीतून मराठा कुणबी हा ओबीसीतून प्रमाणपत्र मिळालेले आहेत। संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील तर तुमच्या गावामध्ये नोंदी किती मिळाल्या? आमच्या गावात 95% वर नोंदी मिळाल्या। तर जरांगे पाटलाने जे चलो मुंबईचा जो नारा दिलाय तर तुम्ही तुमच्या गावातून किती समाज मुंबई तर जाऊ शकते? 100% आमच्या गावातून 100% प्रतिसाद आहे। त्यामुळे आम्ही आमच्या गावामधून पूर्ण वयोवृद्ध पूर्ण 100% लहान मुलं सर्व मुंबईला जाऊ। बोला संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील जे मुंबईच्या दिशेने कूच करणार 29 ऑगस्ट तर काय किती जाऊ शकतो? पूर्ण 100ला 100% तयारी झालेली आहे। आतापासूनच 2 महिने अगोदर पासून पूर्ण 29 ला मागच्या तारखेलाच गेलेलो होतो सगळे गावातून। यावेळी गावातून 4-5 गाड्या गेल्या होत्या। आता पूर्ण गाव 100%ला 100% लहान मोठे सगळे वयोवृद्ध यायच्या तयारी सर्व तयारी खायचे प्यायचे आतापासूनच तयारी करायची ठरलेली। सगळं गावात मीटिंग होणार आहे पुढच्या काही दिवसामध्ये मीटिंग ठरवून काय असेल ते त्याची आंदोलनाची दिशा ठरवल मग गावातून। आता जे जास्त लांब जाणं जे विरोधक आहेत ते पाहू शकता तुम्ही की कोणाचं म्हणणं किंवा संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटलामुळे समाजाला काहीच मिळालं नाही तर तुम्ही पाहू शकता किती मोठा आज कमीत कमी 2.25 कोटीच्या वर ओबीसी मध्ये मराठा समाज आतापर्यंत गेलेला जे की 42 वर्ष झालं हा लढा चालू आहे। पण संघर्ष योद्धे मनोजदादामुळे आज 2.25 कोटी मराठा समाज हा ओबीसी मध्ये गेलेला आहे। आणखीन कोणी बोलणार आहे की जे संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईला चलो मुंबईचा जे नारा दिलाय त्यामध्ये तुमचं काय मत आहे? आमचं मत एकच आहे की पाटलांना ज्या कमी एकदम अल्पउदारक शेतकरी असलेले पाटील ज्यांनी की समाजाला एक चालना दिली किंवा समाज कसा जागरूक करायचा जागरूक कसा केला पाटलानं त्याबद्दल पाटलाचं समस्व आणि जे पाटील आज याच्या पुढे समाजासाठी जे करायलेत की आजपर्यंत कोणीच केलं नाही समाजासाठी आणि समाजाला जागरूक एवढं केलं नाही। जे की पहिले शिवाजी महाराज होऊन गेले जे राजे होऊन गेले त्यांनी ते समाजासाठी जागरूक केलं समाजाला। आज जे पाटलांना करायलेत आज आमच्या गावातून वयोवृद्ध लहान मुलं जे की ज्यांना घराघरात नाव पोहोचलं ज्या पाटलाचं की त्याच्यामुळे आज मुंबईला जाण्यासाठी प्रत्येकाला इच्छा होत आहे की 29 ऑगस्टला घराघरातून प्रत्येक जाण्याची इच्छा आहे की आज आमच्या गावातून जवळपास 20 ते 25 गाड्या भरपूर मोठ्याला जाण्याची शक्यता आहे आणि पूर्ण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। वयोवृद्ध पण जाण्याच्या तयारीत आहेत। जातो बैठक पण घेणार आहेत गावात आम्ही कारण बैठकीसाठी सगळ्यांचेच म्हणणं व्हायला की आपण एक बैठक घेऊ आणि मोठी बैठक होईल आणि त्याच्यातून सर्व गाव निघण्याच्या तयारीत आहे। आणि ज्या लोक म्हणत होते की जरांगे पाटील हे संपले ह्यांच्या मागे कुठल्याही प्रकारचा मराठा समाज नाही ते जेव्हा आंतरवेली सराटी येते 29 जूनला जी बैठक झाली त्या बैठकीला तुम्ही होते का आणि कसली पब्लिक होती? आम्ही तर 1 दिवस अगोदर गेलतो। आज प्रत्येक पाटलाने सांगितलं 8-9 वाजेपर्यंत की प्रत्येक पाटलाला मेसेज आलता की जरांगे पाटील संपले। फिरवा पाटलानं आणि समाजानं जे की 10 वाजताच दाखवून दिलं की पाटील संपले का काय झालं। 10 वाजताच समाज त्या आंतरवेली जिथं की पाय ठेवायला सुद्धा जागा राहिली नव्हती तिथे समजा 6 किलोमीटर 10 किलोमीटर पात्रोड पर्यंत जे काही आपल्याला आंतरवेली पात्रोड बीड पर्यंत आपल्याला पूर्ण जॅमिंग झाली होती तिथे समाजानं सर्व दाखवून दिलं आणि पाटलाच्या मागे समाज हा खंबीरपणे उभा आहे। जे की वयोवृद्ध असो आमच्यासारखे तरुण युवक असो किंवा लहान मुलं जे की आज आमच्या 5 वर्षाचा मुलगा आहे याला माहिती आहे जरांगे पाटील काय याला एकच विचार आपला पाटील कोण आहे तर ते तुम्हाला जरांगे पाटला विषयी 2 शब्द सांगेल सुद्धा
याला हे सुद्धा आज घरात की जरांगे पाटील की जय हो म्हणत आहे आज पण. कारण यांना पण कोण आहे हे सुद्धा माहित नव्हतं. जरांगे पाटलांना घरात लहान मुला सगळ्याला माहित करून दिलं की जे पाटील आहेत ते संपले का नाही हेच तुम्हाला छोटा मुलगा पण गावागावातला सांगू देईल 5 वर्षात. संघर्ष युद्धीमुळे जरांगे पाटलाला ओळखतो बेटा तू? हा. एक मराठा, एक मराठा. परभणी पेगरगावान MD गुरु न्यूज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता कुठं जायचं? आता कुठं जायचं? आता कसं? पाटील म्हणतील तसं. आता कसं? पाटील म्हणतील तसं. एक मराठा, एक मराठा. शिक्षण आमच्या हक्काचं. एक जिजाऊ. लढेंगे जीतेंगे. लढेंगे जीतेंगे.